नात करते काय यावंच लागतंय. हॅशटॅग मच्छी फ्राय. तुम्ही कधी करताय हां लवकर सांगा बरं का. आणि आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा. आपलं चॅनल मॉनिटाईज व्हायला एकदम थोडा वेळ राहिलेला. रेसिपी नक्की करा, खा आणि आनंद घ्या. आज बेत होता तो म्हणजे कुरकुरीत मच्छी फ्रायचा. आणि छोट्या मुलाने सांगितलं की मच्छी फ्राय करायची, तर आम्ही मच्छी फ्रायसाठी मी अशा कुरकुरीत मच्छीचं हे केलेले आहेत, पीस केलेले आहेत. बाहेरचं आणणं, बाहेरचं खाणं लहान मुलांना देणं ह्याच्यापेक्षा आपण घरीच काहीतरी कुरकुरीत मच्छी वगैरे काही केलीच तर मुलं आवडीने खातील. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आणि मी संकल्प सिद्धी सर्व्हिस चॅनलमधून आज नवीन एक रेसिपी घेऊन येत आहे. तर ती रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही हा शेवटपर्यंत नक्की पहा. आणि कुरकुरीत मच्छी फ्राय ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर अशी मच्छी खूप छान अशी धुवून घेतली मुलाने. तर दुपारची वेळ आहे आणि आज आम्हाला मच्छी फ्राय खायची आहे. आम्हाला म्हणजे दोन्ही मुलांना. छोटे वाई लागायला तवा टाकते पण तवा टाक. लिंबू टाकले धुवून घ्यायचे की ना थोडंसं भिजू द्यायचंय. थोडंसं पाण्याने हलक्याशा पाण्याने धुवून घ्यायचे ते मच्छी परत. म्हणजे तो जो मांसाळ वास असतो त्याचा तो जरा लिंबाने कमी होतो. ह्याच्यामध्ये बिया पडले. हे थोडंसं कसं लिंबू टाकून थोडंसं 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवायचे. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचंय. आणि हे ठेवणार आहोत. ते तिथं बसलं. आता हे आपण 5 मिनिटासाठी ठेवलंय, तर हे आपण सगळं धुवून घेणार आहोत एकदा अजून. छोटंसं पिल्लू पाण्याच्या शोधात इथे येऊन बसले. आपण याला पाणी देऊयात पहिला. आता हे छोटंसं पिल्लू खूप चोच हे करतंय, पाण्याच्या शोधात इथपर्यंत आले. अरे रे 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 रे. धुवून घेतले आपण. हे धुवून घेतल्याच्या नंतर इथं मोबाईल आपण याच्यात थोडासा रवा टाकून घेतोय. या रव्याने काय होतं, एक कुरकुरीत पण आहे तो याला. त्याच्यानंतर आपण अशी लाल मिरची पावडर टाकून घेतोय. फ्राय मिक्स अशी एक पावडर आहे, ती पावडर म्हणजे आपण टाकून घेणार आहोत. त्याला फक्त लालसर रंग येण्यासाठी पावडर टाकून घेणार आहोत. काय होतं मैत्रिणींनो, याला लालसरपणाचा कलर येतो. आपण जर का बाहेर गेलो तर हे मच्छी फ्रायचं एक पीस जवळजवळ 20-30 रुपयाला एक पीस येतो. त्यापेक्षा आपण घरीच अशी काही रेसिपी वेगळी बनवली तर काय हरकत आहे. आता हे संपूर्ण आपण असं मस्त मिक्स करून घेणार आहोत. हे पाहू शकताय त्या पुडीमुळे याला जरा केशरी कलर यायला लागले. काय टाकतेस? आपण पाणी टाकून घेतलेले. मला झाकण ठेवून घेणार आहोत आणि एक 10 मिनिटासाठी असंच ठेवणार आहोत मैत्रिणी. तोपर्यंत आपण चूल पेटवायचं बघून. आता चूल तर विजून गेली. तुला इथं पेटन कधी? साईड सर. मी आता या कढईमध्ये तेल ओतून घेते. तेल हे प्रमाणातच ओतायचं आहे. त्याचं जर का तेल परत तळून उरलं ना तर या तेलाचा वास येतो जरा. त्याच्यामुळे प्रमाणातच तेल ओतायचे. आता तेल तापूपर्यंत आपण आता हे चांगलं भिजले. आता
आता आपण काय करणार आहोत, याच्यावर कुठला पण एक मटण मसाला टाकून घ्यायचा मैत्रिणींनो. तर मी सुहाना मटण मसाला टाकून घेणार आहे याच्यावर. याच्यामध्ये तुम्ही लसूण आल्याची पेस्ट टाकू शकता किंवा धना पावडरही टाकू शकता, ज्याच्या त्याच्या आवडीनुसार घेऊ शकताय काही पण. पण जर तुम्ही ही रेसिपी कराल तर नक्कीच आवडेल सगळ्यांनाच. आता आपण हे चांगलं 10 ते 15 मिनटं असंच भिजत ठेवलेलं होतं. आता त्याच्यानंतर आता आपण तळण्यासाठी टाकून घेणार आहोत हे पीस. आवाज मस्त कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. पाहू शकतो रंगही खूप छान आलेला आहे याला. आता ही चूल असल्यामुळे आपण काय करणार आहोत, थोडंसं जाळ कमी करणार आहोत मैत्रिणी, म्हणजे ते जळणारही नाही आणि कुरकुरीतपणा पण येईल त्याला. मंद चुलीवर आपल्या मंद जाळावर थोडेसे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे त्याला कडकपणा आणि कुरकुरीतपणा चांगला येतो. पुण्याच्या झाया चुलीची वाफ पण आता काही पर्यायच नाही. माझ्या प्रणवला अशा रेसिपी खूप आवडतात ना. प्रणव जोक कर बरं, या खायला. माझा छोटा मुलगा इतका आगाऊ आहे ना मैत्रिणींना खरंच, आणि खूप हुशार देखील आहे. त्याच्या जिभेला एवढी टेस्ट आहे मैत्रिणींनो. जर एखादा पदार्थ करायचा म्हटलं आणि त्या पदार्थामध्ये जर का आपल्याकडून चटणी किंवा मीठ कमी जास्त झालं तर तो योग्य प्रमाणात ओळखतो. खूप लहान होतो तसा, पण खूप ओळखतो. दरवाजातून वासाने पदार्थ तो जर आणि त्यांच्यावर नाहीत करणार, त्यांच्यावर जास्त करणार. काय करायचं मला, पण एवढं लक्षात ठेवा की मी ती सुनीता मामी नाही म्हणून. ते जर का 2 तास घे. अशा पद्धतीने आपण आता संपूर्ण मच्छी फ्राय करून घेतलेली आहे. अशा काही रेसिपी फक्त माझ्या बारक्या छोट्या मुलाच्या अट्टहासामुळेच बऱ्याचशा रेसिपी मी बनवते. खूप कंटाळा आला आणि त्याने जर का खूपच हट्ट धरला की आई आज आपल्याला हे बनव, तर खरंच मला एक वेगळं वाटतं आणि मी लगेच रेसिपी बनवायची होती. तर आजचा हट्ट हा त्यातच होता आणि हे अशा पद्धतीने मी रेसिपी पूर्ण केला. खूप दूर लागतोय, ऊनही खूप पडले मैत्रिणींनो. इकडे इकडे तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपली ही एक छोटीशी रेसिपी तयार झालेली आहे. तर तुमच्यासाठी एक मोठा प्रश्न आहे की मासे खाताना किंवा मच्छी फ्राय खाताना सर्वात महत्त्वाची काळजी कोणती घ्यायची असते, ती नक्की कमेंट करा. धन्यवाद.